फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन पेपर. FUT चा फुल फॉर्म आहे फर्स्ट युनिट टेस्ट, सब्जेक्ट इंग्लिश, स्टँडर्ड 8, सिलेबस फर्स्ट युनिट. म्हणजे संपूर्ण पहिला जो युनिट आहे त्याच्यावरती तुमची ही परीक्षा आहे 20 मार्कांची. त्याला वेळ आहे 1 तास. तर ह्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला असेल तो म्हणजे टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन. त्याला मार्क असतील 10. आता हे टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये एक पॅरेग्राफ असणार, पॅसेज असणार, जो आपण शिकलो आहोत पहिल्या युनिटमधील कोणत्याही पहिला युनिटमधील कोणत्याही एका धड्यावर, एका लेसनवर पॅसेज असेल आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे A1, A2, A3, A4 आणि A5 असे प्रश्न असतील, हे लक्षात घ्या. आणि प्रत्येक ह्या उपप्रश्नासाठी 2-2 मार्क आहेत बघा. A1 सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी 2 मार्क त्याला असतील. तर याच्यामध्ये काय असणार? याच्यामध्ये ट्रू फॉल्स किंवा याच्यामध्ये ऍग्री डिसऍग्री असं असेल. ट्रू फॉल्स म्हणजे काय? कोण सांगतं मला काय असतं ट्रू फॉल्स? हा बोल. चूक की बरोबर. मग ते कसं लिहायचं बरं? परीक्षेमध्ये समजा जर आलं मग कसं लिहायचं ते? बोला पटपट, कोण सांगू शकतं मला? हा, मग आता ते संपूर्ण वाक्य लिहून घ्यायचं 1 नंबर टाकून, त्याच्या खाली ट्रू असेल तर ट्रू लिहा आणि जर का फॉल्स असेल तर फॉल्स लिहायचं. समजलं? समजलं का? हा, समजा जर त्या ठिकाणी ऍग्री डिसऍग्री असं असेल तर मग काय करायचं? बोला. ऍग्री डिसऍग्री असा जर प्रश्न असेल तर मग काय करायचं? ऍग्री डिसऍग्री म्हणजेच काय माहिती का? म्हणजेच ट्रू फॉल्स एक प्रकारे. सहमत किंवा असहमत आपण ज्याला म्हणतो. जर तुम्ही त्या वाक्याशी सहमत नसाल तर डिसऍग्री लिहायचं, सहमत असाल तर ऍग्री लिहायचं. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी हा प्रश्न असू शकतो. ट्रू फॉल्स किंवा रिकाम्या जागा भरा किंवा ऍग्री डिसऍग्री अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी एक्झाम मध्ये येऊ शकतो. त्यासाठी प्रश्नाचा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, प्रश्नाचा अर्थ समजून घेणं फार महत्वाची गोष्ट असते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय बघा, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी. याचा अर्थ मला कोण सांगतं? कसा हा प्रश्न असू शकतो? बोला बरं, कसा हा प्रश्न असू शकतो? काय यामध्ये असू शकतं? प्रयत्न करा, चुकलं तरी चालेल. बरं, मी सांगतो. तर याच्यामध्ये 2 मार्काचा हा प्रश्न आहे. किती मार्कांचा प्रश्न आहे तो? 2 मार्कांचा प्रश्न आहे. तर यामध्ये तुम्हाला सविस्तर अशा प्रकारचे उत्तर लिहायचे असतात. त्यानंतर जरा 1 मिनिट थांबा. हा, बाकीचा आवाज येतोय माझा? इतरांना आवाज येतोय का? हा, मग त्याच्याकडे प्रॉब्लेम असू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ट्रू फॉल्स जर प्रश्न असेल पहिला तर वाक्य लिहायचं, पुढे ट्रू असेल तर ट्रू, फॉल्स असेल तर फॉल्स. ठीक आहे. मग दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन. तर याच्यामध्ये एक प्रश्न दिलेला असतो, त्याचं उत्तर तुम्हाला 3-4 वाक्यामध्ये लिहिणे अपेक्षित आहे. किती वाक्यामध्ये? 3 ते 4 वाक्यांमध्ये. त्याला मार्क 2 आहेत. तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न जो आहे तर तो ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. मार्क त्याला 2 आहेत. आता याच्यामध्ये काय असतं? याच्यामध्ये हा व्होकॅब्युलरीचा प्रश्न असतो. आपण त्याला शब्दसंग्रह असं म्हणतो.
त्याच्यामध्ये अपोजिट वर्ड्स, सिनॉनिम्स. आता अपोजिट वर्ड्स म्हणजे काय रे? अँटोनिम्स म्हणजे काय रे? कोण सांगतं मला? हा बोल. बरोबर, अगदी बरोबर. समजा जर प्रश्न असा आला की राईट अँटोनिम्स, अँटोनिम्स म्हणजेच अपोजिट, म्हणजेच विरुद्धार्थी शब्द. किंवा असा जर प्रश्न आला राईट सिनॉनिम्स, सिनॉनिम्स म्हणजे काय? सिमिलर वर्ड्स, समानार्थी शब्द. बरोबर. तर ते बघा व्यवस्थित, अँटोनिम आहे की सिमिलर आहे ते बघायचं आणि त्या प्रकारे शब्द त्याचं उत्तर लिहायचं. बघा आणखी कसं असतं की एका शब्दाचे अनेक विरुद्धार्थी असतात, एका शब्दाचे अनेक समानार्थी शब्द असतात. मग कोणता लिहायचा? तर त्या ठिकाणी जर म्हटलं असेल फाइंड फ्रॉम द पॅसेज, पॅरेग्राफ असं जर म्हटलं असेल तर त्या पॅसेज मधला जो शब्द असेल त्याला विरुद्धार्थी किंवा त्याला समानार्थी जो कोणता असेल तर तोच लिहायचा. त्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्स्चुअल ग्रामर. ग्रामर आपण शिकत आहोत, तर ग्रामर वरती या ठिकाणी प्रश्न असणार, त्याला 2 मार्क असतील. तर त्या ठिकाणी प्रश्न जे आहेत 2 प्रश्न असतील. आपण टेन्स शिकलो आहोत, आपण एक्सक्लेमेटरी शिकलो आहोत, आपण क्वेश्चन टॅग शिकलो आहोत. यापैकी एखादा प्रश्न त्यामध्ये येऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे 4 प्रश्न. 5वा प्रश्न आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स. म्हणजे काय? या ठिकाणी एक प्रश्न असणार आणि यावर तुमचं काय मत आहे ते तुमचं ओपिनियन मांडायचं असतं. ते सुद्धा तुम्ही 3 ते 4 वाक्यांमध्ये लिहिणे अपेक्षित आहे. याला देखील 2 मार्क आहेत. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे. यात काय शंका आहे कोणाला विचारा. अरे वेळ कमी आपल्याकडे. पहिला जो प्रश्न आहे ना, सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन, याच्यामध्ये ट्रू फॉल्स, ऍग्री डिसऍग्री असा असू शकतो. समजलं का हे ट्रू फॉल्स? दुसरं फॅक्च्युअल मध्ये काय असेल, एक प्रश्न, त्या प्रश्नावर तुम्हाला 3 ते 4 वाक्यामध्ये उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. तिसरामध्ये व्होकॅब्युलरीचा प्रश्न असतो, आपण त्याला शब्दसंग्रह म्हणतो. त्याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द किंवा समानार्थी शब्द धड्यात त्या पॅरेग्राफ मधून बघून लिहा असा प्रश्न असेल. चौथा ग्रामरचा प्रश्न, आपण ग्रामर शिकलो, क्वेश्चन टॅग, चेंज द व्हॉइस, आपलं मेक एक्सक्लेमेटरी, टेन्स, सेंटेन्सेस, त्यापैकी कुठला तरी प्रश्न इथे येऊ शकतो. आणि 5वा प्रश्न आहे पर्सनल क्वेश्चन. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमचं मत मांडायचं असतं. त्या ठिकाणी 3 ते 4 वाक्यात लिहिणे अपेक्षित आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. मला आता पुढे 10वीचे लेक्चर आहे म्हणून जरा वेळ ऍडजस्ट करायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 पहा, पोएम फॉर कॉम्प्रेहेन्शन. 5 मार्काचा प्रश्न आहे तो. याच्यामध्ये तुम्हाला कविता दिलेली असेल, स्टॅन्झा दिलेला असेल. आपण जी पोएम शिकलो त्यापैकी एक पोएम इथे असेल. त्या पोएम वरती तुम्हाला पहिला प्रश्न असेल सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन. आता सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन तेच तुम्हाला बोललो बघा एवढ्यात मी, की त्या ठिकाणी ट्रू फॉल्स किंवा डिसऍग्री, ऍग्री असा प्रश्न असेल. तर ऍग्री म्हणजे सहमत असणे, डिसऍग्री म्हणजे असहमत असणे. जसं ट्रू फॉल्स सेम आहे. ट्रू म्हणजे सत्य आणि फॉल्स म्हणजे असत्य. ऍग्री म्हणजे सहमत, डिसऍग्री म्हणजे असहमत. मग जे वाक्य दिलं असेल ते वाक्यला तुम्ही ट्रू आहात का, ट्रू लिहायचं. जर तिथे ऍग्री असाल तर ऍग्री लिहायचं. असा हा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. इथे सुद्धा एक प्रश्न दिला असेल, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. तिसरा प्रश्न आहे पोएटिक डिव्हाइसचा प्रश्न. म्हणजे काय असतो हा प्रश्न माहिती का? तर याच्यामध्ये तुम्हाला रायमिंग वर्ड्सचा प्रश्न असू शकतो.
रायमिंग वर्ड्स मला माहिती आहेत, असे हे 3 प्रश्न असतील. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे डू ॲज डिरेक्टेड, 5 मार्कांचा प्रश्न असेल ग्रामर वरती. लँग्वेज स्टडी ऑफ ऑल लेसन्स फ्रॉम युनिट नंबर 1, म्हणजे युनिट नंबर 1 मधील सर्व जे धडे आहेत त्या धड्यांखालील जे लँग्वेज स्टडी आहे त्याचा प्रश्न इथे असेल 5 मार्कांचा. मग त्याच्यामध्ये काय काय असू शकतं? पहिला युनिट मध्ये जेवढे धडे आहेत त्या धड्यांच्या खाली लँग्वेज स्टडी असा एक टॉपिक आहे ग्रामरचा, आपण शिकलो ते. तर त्या धड्यांच्या खालचे प्रश्न, ग्रामरचे प्रश्न यामध्ये विचारले जातील. तर अशा पद्धतीने हा थोडक्यात आपला फॉर्मॅट आहे. आता शंका विचारा, मला काय अडचण आहे ती विचारायची, बोला. ग्रामर मध्ये रचना विचारली जात नाही. रचना हे फक्त आपल्या माहितीसाठी असते, माहिती करता असते. हा, समजा टेन्स ओळखा, ऐकून घ्या. आयडेंटिफाय द टेन्स असेल म्हणजे त्या वाक्यातला काळ कोणता आहे ते ओळखायचं. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, जो कुठला टेन्स असेल तो लिहायचा. आयडेंटिफाय द टेन्स त्याचा असा अर्थ होतो, रचना लिहायची नसते. पुढे प्रश्न विचारा. नाही येणार, तो कॅन्सल केलेला आहे, 25% मधून त्याला कमी केलेला आहे. परंतु वैभवी फोन म्यूट कर. परंतु त्या धड्याखालचे जे ग्रामरचे प्रश्न आहेत ते येऊ शकतात, ते कॅन्सल नाही केलेले असतात. लक्षात घ्या, ग्रामरचे प्रश्न असतात. लँग्वेज स्टडीचा अभ्यास सगळ्या लेसनचा करायचा, युनिट नंबर 1चा. पुढे विचारा प्रश्न, वेळ संपत आली आपली. प्रश्न विचारा पुढचा. अडचण काय विचारा, फॉर्मॅट बद्दल शंका विचारा. पहिला जो युनिट आहे त्या युनिट मध्ये एकूण धडे आहेत तुम्हाला 4. त्या 4 धड्यांपैकी चौथा धडा नाहीये, मिस स्लिपरी. उरले 3. पहिला बी द बेस्ट, दुसरा अँड्रोक्लिसचा, तिसरा ट्रीज पोएम आहे. याचा अर्थ 2 पोएम आणि 1 लेसन. म्हणजे तुम्हाला 100% माहिती आहे की अँड्रोक्लिस वरती काय असेल, पॅरेग्राफ असू शकतो अँड्रोक्लिस वरती. हा, कारण 4 पैकी चौथा नाहीये, उरले 3 मध्ये 2 कविता आहेत आणि 1 धडा आहे. म्हणजे 100% धड्यावरती 10 मार्कांचे प्रश्न असतील आणि 2 कवितांपैकी एका कवितेवरती 5 मार्कांचे प्रश्न उत्तर असतील. आणि हे जे 4ही धडे आहेत त्या 4ही धड्यांच्या खाली जे लँग्वेज स्टडी आहे त्या लँग्वेज स्टडीचा तिसरा प्रश्न डू ॲज डिरेक्टेड, ग्रामरचा 5 मार्कांचा प्रश्न असेल. तर अशा पद्धतीने एकूण 20 मार्क या ठिकाणी आहेत. काय शंका असेल विचारा मला. हॅलो, इंग्लिश वर्कशॉपचे येऊ शकतात ना, वर्कशॉप मधले? हो, वर्कशॉप मध्ये येतील ना. आणखी विचारा. ठीक आहे, मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. जरा वेट करा.